1000 एकर वक्फ जमीन आहे। आपल्या शहरामध्ये खूप वक्फ जागा आहे, आजही उपलब्ध आहे। मग त्याच्यावर तुम्ही हे का बांधत नाही आहे? आता मी वक्फ चेअरमॅन जे ज्यावेळी हे इथे स्टेडियम व्हायला पाहिजे आमची मागणी होती, तर याच्यासाठी एनओसी देण्यात आला होता की आपण स्टेडियम इथे तयार करणार आहे। त्याचं सगळं प्रपोजल अब्दुल सत्तार जेव्हा मायनॉरिटी मिनिस्टर होते त्याचं सगळं प्रपोजल तयार करण्यात आलेलं आहे। फंडिंगसाठी आम्ही वाट बघत आहे। मग गुपचूप का कारणाने वक्फ सदस्य आणि वक्फ चेअरमॅननी कोणत्या आधारावर ते एनओसी कॅन्सल केली आणि इथे 3-3 ऑफिस बांधणार आहे? हे जागा जे आहे आमखास मैदान, याच्यावर दररोज कोणता ना कोणता टुर्नामेंट व्हायचं। फुटबॉलचे खेळाडू इथे, क्रिकेटच्या टुर्नामेंट इथे व्हायचं। आता एक्झिबिशन लागलेली आहे लहान मुलांसाठी। आता शिल्लक काही ग्राउंड राहिलेले आहे आणि त्याच्यावरही तुम्ही असा डोळा टाकलेला आहे। वक्फ बोर्डाची जबाबदारी हे होती की जे आज सरकार हे कट रचत आहे, वक्फ बोर्डाची जमिनावर जे डोळा टाकत आहे त्याचं संरक्षण करण्यासाठी वक्फ बोर्डाची जबाबदारी होती। आणि वक्फ बोर्डच असा प्रकारचा धंदा करत असेल तर मी थेट आरोप करत आहे की कोणत्या आधारावर तुम्ही हे गुपचूप काम सुरू केलेलं आहे। 3-3 ऑफिसेससाठी तुम्हाला कुठे जागा मिळत नाही होती तर माझ्यासोबत चला, मी तुम्हाला दाखवतो की कुठे कुठे वक्फ बोर्डाची जागा आहे। मग ते सगळं विकून टाकून तुम्हाला पैसे खायचे आहे का? आम्ही 3 ऑफिसेस तर सोडा, 1 इंचची जागा कुठल्याही प्रकारच्या ऑफिसेस किंवा कन्स्ट्रक्शनसाठी आम्ही देणार नाही। आणि आम्ही म्हणजे या शहरातले जे खेळाडू आहे, या एरियातले भागातले राहणारे जे लोक आहेत ते दररोज इथे वॉकिंगसाठी, जॉगिंगसाठी, खेळण्यासाठी इथे येतात, यांचा विरोध आहे आणि त्या विरोध आम्ही कायम ठेवणार आहे। म्हणून इथे आम्ही काम थांबवणार आहे आणि पीडब्ल्यूडीच्या वक्फ बोर्डाच्या अधिकाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे इथे कोणत्याही प्रकारच्या कन्स्ट्रक्शनला आम्ही परवानगी देणार नाही। तुम्ही म्हणतात काम थांबवलेलं आहे, मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काम सुरू आहे। नाही, ते काम सुरू नाही आहे। त्यांनी ते काही तासामध्ये इतका मोठा खड्डा तयार केला होता। त्यांचा उद्देश हे होता की लवकरात लवकर आपण कॉलम्स तयार करू आणि रातोरात आपण बिल्डिंग तयार करू, कोणी बघणार नाही आहे करते। जे खड्डा त्यांनी केलेला आहे ते खड्डा बुजवण्याचं काम आम्ही करायला लावत आहे त्यांना। एकदा खड्डा बुजवला तर हे सगळं गाड्या आम्ही इथून पाठवणार आहे आणि हे गाड्या नाही गेल्या आणि उद्या काही झालं तर आम्ही स्पष्टपणे सांगतो की लोकांमध्ये राग आहे, एक चीड निर्माण झालेली आहे। फक्त या ग्राउंडच्या बाबतीत बोलत नाही आहे। खेळाचे मैदान कमी होत आहे। रोशन गेटच्या समोर गिरवीचा ग्राउंड आहे, तिथे एक फुटबॉल स्टेडियम व्हायला पाहिजे, फुटबॉल ग्राउंड व्हायला पाहिजे। या कमिशनर श्रीकांत साहेबांच्या सोबत आम्ही गेलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की साहेब, नाही तर मुलं काय करत आहे, मोबाईलवर बसत आहे, दुसऱ्या ज्या वेगळ्या प्रकारच्या एक त्यांना हे सवय लागलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचा हे वेळ जात आहे। तर त्या जमिनीवर काही बिल्डर्सनी आपली नजर ठेवलेली आहे आणि काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने ते जमीन सुद्धा बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत। आठवत आहेत या ठिकाणी मंत्री अब्दुल सत्तार आले होते, ते आंतरराष्ट्रीय स्टेडियम दर्जाचं स्टेडियम म्हणून तो खूप फरक टाकला। नाही, त्याच्या बघा, जेव्हा मी वक्फ बोर्डाचा सदस्य होतो त्यावेळी आम्ही एनओसी काढली। हे एनओसी काढल्यानंतर अब्दुल सत्तार जेव्हा मंत्री होते तर सगळं प्रपोजल याचा एक चांगला स्टेडियम तयार करण्यासाठी तयार केलं होतं। दुर्दैवाने खासदार पराभव झाला तर ते फंडिंग आम्हाला केंद्र सरकारकडून जे आणायची होती त्याच्यामध्ये काही उशीर लागत आहे। आता जे सध्याचे खासदार आहे आम्ही त्यांना विनंती करणार आहे की तुम्ही आम्हाला मदत करा या फंडिंग आणण्यासाठी, पण इथे स्टेडियमच होणार आहे, कोणत्याही प्रकारच्या ऑफिसेसला परवानगी देण्यात येणार। आंदोलन मला करण्याची काही आवश्यकता नाही आहे। इथे जे खेळाडू हजारोच्या संख्येने दररोज इथे येतात तेच हे काम थांबवणार आहे आणि शहरवासियांचा तर सोडा, या ज्या एरियामध्ये हे ग्राउंड आहे, टाउन हॉल एरिया, कॉलनी एरिया, इकडचे लोक हे काम होऊ देणार नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही इथे कुठल्याही प्रकारच्या कन्स्ट्रक्शनला परवानगी देणार नाही म्हणजे नाही। आपण पाहिलं ते होते इम्तियाज जलील, आता याच मैदानावरती हे जे काम सुरू केलं गेलं होतं ते आता ते बंद पाडण्याचं काम या ठिकाणी इम्तियाज जलील केलेलं आहे। आता ही जी